सकाळी यश उठला तेव्हा त्याचं अंग दुखत होतं. रात्रभर सोफ्यावर झोपल्याचा परिणाम होता. पण आता याची बरोबर सवय करून घ्यायला हवी होती. रत्नागिरीहून अप डाऊन करण्यापेक्षा हे बेटर होतं. त्याने बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. बहुधा जेनी बाथरूममध्ये होती. त्याने दोघांसाठी चहा टाकला. गुड मॉर्निंग. कशी झाली झोप? खूप छान झाली. आपलं घरही मस्त आहे. मला खूप आवडलं. आपलं? यशला तिच्या बोलण्याचं हसू आलं. पण बायकांचं असंच असतं. एकदा ठरवलं ना की त्या कोणतीही गोष्ट आपलीशी करू शकतात. बस ना, चहा घे. यश तिच्यासमोर कप ठेवत म्हणाला. बरेच दिवस सुट्टी घेतल्याने माझ्यासमोर कामाचा डोंगर पडला आहे. त्यामुळे मला साईटवर लवकर जावं लागेल. मी माझ्या हेल्परला, बबनला पाठवून देतो. त्याला गावाची माहिती आहे. तुला काही हवं असेल तर त्याला सांगून मागवून घे. थोड्या वेळाने आवरून यश साईटवर जायला निघाला. जेनी, हे घे, ठेव तुझ्याकडे. जेनीनं ते पाकीट घेतलं. त्यात पैसे होते. असू दे, लागतील. गावात काही बरी हॉटेल आहेत. जे काही लागेल ते बबनकडून मागवून घे. मी आज कुक शोधून फायनल करतो. प्लीज आजचा दिवस ॲडजस्ट कर. असं म्हणून यश साईटवर निघून गेला. त्याने गेल्या गेल्या बबनला जेनीच्या मदतीसाठी पाठवलं. आठवडाभर सुट्टीने कामाचा डोंगर झाला होता. अनेक टेस्ट घ्यायच्या होत्या. सॅम्पल्स आणायला समुद्रात जायचं होतं. रिपोर्ट्स मेल करायचे होते. यश त्या सगळ्यात गढून गेला. दुपारच्या सुमारास यशचं काम बरचसं उरकलं होतं. इतक्यात बबन ऑफिसमध्ये आला. बबन, तू इकडे काय करतोय? मी तुला घरी पाठवलं होतं ना? साहेबांनो, बाईसाहेबांनीच मला जायला सांगितलं. त्यांनी तुमच्यासाठी जेवण पाठवलं आहे. असं म्हणत त्यानं यशच्या हाती टिफिन दिला. टिफिन बघितल्यावर यशला जेवणाची आठवण झाली. कामाच्या राड्यात तो जेवायचं विसरला होता. यशने टिफिन उघडला. त्यात फिश करी आणि राईस होता. यशने एक घास घेतला. झक्कास! फिश करी तर कडची तोड आहे. बबन, टिफिन कुठल्या हॉटेलातून आणला? साहेबांनो, हॉटेलातून नाही काय, बाईसाहेबांनी कालवण स्वतः तयार केलं आहे. आम्ही सकाळी मासळी बाजारात गेलो होतो. कालवण लई बेस्ट झालंय. मला बी जेवून जा म्हणल्या. त्यांच्या हाताला चव आहे. यशला आश्चर्य वाटलं आणि थोडं वाईटही वाटलं. आपण जेनीच्या जेवणाचा विचारही केला नाही. तिने मात्र स्वतः जेवण बनवून पाठवलं. यशने राहिलेलं काम लवकर आटोपलं आणि लगेच घरी आला. जेनी टीव्ही पाहत बसली होती. यश आल्याचं पाहताच ती उठली. कसा होता आजचा दिवस? खूप काम होतं का? ती त्याला पाणी देत म्हणाली. हो, बरंच काम होतं. पण उरकलं शेवटी. तुला एकटीला दिवसभर बोर झालं असेल. नाही, दुपारी थोडा वेळ काकूंकडे गेले होते. नंतर टीव्ही पाहत बसले. तुम्ही जेवण केलं का? मी बबनदादांसोबत लंच पाठवला होता. फिश करी काय अमेझिंग झाली होती. बऱ्याच दिवसांनी अशी फिश करी खाल्ली. पण तू उगाच त्रास घेतलास. कुकिंग वगैरे करण्याची काही गरज नव्हती. आज मी एक कुक शोधला आहे. तो उद्यापासून येईल. मला वाटतं कुक लावण्याची काही गरज नाही. मला कुकिंग करायला आवडतं. त्यामुळे मीच करत जाईल. नाही जेनी, मी तुला इथं वाईफ म्हणून आणले, मेड म्हणून नाही. तू उगाचच त्रास घेऊ नकोस. मलाही तसंच वाटतं. तुम्ही मला इथं पत्नी म्हणून आणले. त्यामुळे पत्नी म्हणून मीही काही कामं केली पाहिजेत ना. काकू मला विचारत होत्या, स्वयंपाक येतो का म्हणून. मी निवांत बसून राहिले तर वाईफचा रोल प्ले व्यवस्थित होणार नाही. आणि तसंही इथे दिवसभर मला काहीच काम नाही आहे. स्वयंपाकात माझा छान वेळ जाईल. कुकिंग इज माय हॉबी. आणि बबनदादा सांगत होते, तुम्ही दुपारचं जेवण वेळेवर घेत नाही. बऱ्याच वेळा स्किप देखील करता. हे खरंय का? नाही, तसं नाही. पण इथं हॉटेल्स बरोबर नाहीत आणि कामाचा लोड असला की मग जेवायचं लक्षात राहत नाही. मग मी रोज टिफिन पाठवला तर चालेल का? म्हणजे माझाही वेळ जाईल आणि तुम्हालाही व्यवस्थित लंच मिळेल. एवढा स्वादिष्ट लंच मिळणार असेल तर कोण नाही म्हणेल. पण हा तुझा पर्सनल डिसिजन आहे हं. नाहीतर मला अनुचे बोलणे ऐकावे लागेल. यावर जेनी खळखळून हसली. डोंट वरी, मी काही तुमची कंप्लेंट करणार नाही. तुम्ही बबनदादांना पाठवत जा. मी रोज टिफिन पाठवत जाईल. आणि इथं काका काकूंनाही वाटेल की नवीन जोडप्याचा संसार सुरू झाला. त्यांनाही संशय येणार नाही. हो, खरे, माझ्या तर हे लक्षातच नव्हतं. मला वाटलं तू इथे राहायला आलीस की झालं. पण मी त्यासोबत या गोष्टींचा विचारच केला नव्हता. तुम्ही मुली किती सखोल विचार करता. थँक्स फॉर टेस्टी लंच. कुकिंगमध्ये मीही तुला मदत करेन. सांग, मी काय करत जाऊ? काही विशेष नाही. पण मार्केट आपल्या गावातलं लहान आहे.
त्यामुळे बऱ्याच गोष्टी इथं मिळत नाहीत. आपण सुट्टीच्या दिवशी रत्नागिरीला जाऊया का? सुट्टीच्या दिवशी कशाला? मी उद्याच सुट्टी घेतो. आपण उद्याच जाऊया. त्यांची रात्रीची जेवणं झाली आणि गप्पा सुरू झाल्या. काल तू काकांकडे सिच्युएशन छान हँडल केलीस, पण स्वतःचं नाव जान्हवी का सांगितलंस? मग तुमचं नाव यश प्रधान आणि माझं नाव जेनी यश प्रधान हे ऐकायला किती विचित्र वाटलं असतं. अरे हो, हे माझ्या लक्षातच आलं नाही. आणि तो घेतलेला उखाणा ऑसम होता. तो इतक्या फास्ट कसा काय मॅनेज केलास? ॲक्च्युली मी कॉलेजात एका नाटकात काम केलं होतं. त्यात हा उखाणा माझा डायलॉग होता. मलाही तो आवडतो, म्हणून माझा पाठ राहिला. तुम्ही मात्र कमालच केलीत. कोकण, समुद्र, पेट्रोल आणि मी सर्वांना किती उत्तम एकत्र बांधलंत. आय अडॉर युअर प्रेझेन्स ऑफ माइंड. थँक्यू. जास्त काही नाही. मी फक्त यमक जोडण्यावर भर दिला. तू नाटकात काम केलंस याचा अर्थ तू स्टेज ॲक्टर आहेस. मग तुला हा रोल प्ले सहज जमून जाईल. हो, मला पण तसंच वाटतं. यशला जरा बरं वाटलं. अनूचा प्लॅन सक्सेस होणार असं दिसत होतं. चला, मला झोप येते, मी झोपायला जातो, असं म्हणत यश हॉलकडे निघाला. थांबा, तुम्ही आज इथे झोपा, मी हॉलमध्ये झोपते. नको, काही गरज नाही, मी झोपतो बाहेर. पण तुम्ही घराचे ओनर आहात आणि तुम्ही असं बाहेर झोपता हे मला आवडत नाही. आपण स्वतः बेडवर झोपून एका मुलीला बाहेर झोपायला लावणं हे मलाही आवडणार नाही. आता मोठा प्रश्न उभा राहिला. ते दोघेही विचारात पडले. थोडा विचार करून यश म्हणाला, हा बेड पुरेसा मोठा आहे. आपण असं करूया, मी या साईडला झोपतो, तू त्या साईडला झोप. आपण दोघांच्या मध्ये उशा ठेवूयात, त्यामुळे बॉर्डर तयार होईल. तुला काय वाटतं? मला चालेल. त्या दिवशी प्रथमच यश कोणासोबत तरी बेड शेअर करत होता. सवय नसल्यानं त्याला विचित्र वाटत होतं. त्यानं जेनीकडे पाहिलं. जेनी गाढ झोपली होती. यशला काही झोप येत नव्हती. जेनीच्या शरीरातून एक विशिष्ट मादक गंध यशकडे येत होता आणि यशच्या भावना त्यामुळे वारंवार जागृत होत होत्या. त्या दिवशी यशच्या एक गोष्ट लक्षात आली. स्त्रीच्या शरीराला एक विशिष्ट सुवास असतो आणि तो पुरुषाला तिच्याकडे आकर्षित करत असतो. ही कथा तुम्हाला कशी वाटली? पुढचा भाग लवकरच घेऊन येत आहे. सबस्क्राईब करा.